अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी पूजा आपल्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आता तुम्हा सगळ्यांना माहीत आहे 23 तारखेला 23 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा आहे. त्याच प्रकारे हनुमान जयंती आहे. हनुमान जयंती दिवशी भरपूर जणांच्या गावी वगैरे यात्रा असते. बघा, आपले जे कुलदेवता आहेत त्यांची यात्रा असते. त्याचप्रकारे चैत्र पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे, खूप महत्त्व आहे. आता चैत्र नवरात्र झाली आहे. चैत्र नवरात्री आपल्या कुलदेवीची आपण भरभरून सेवा केलीच असेल, पण चैत्र पौर्णिमेपर्यंत जे लोक सेवा करत असतील त्यांचं कल्याणच होणार आहे. आणि ज्यांच्याकडून सेवा झाली नाही किंवा काही प्रॉब्लेम्स आले, पिरियड्स आले, सुतक आले, तर त्यांनी काय करायचं, चैत्र पौर्णिमेला कोणती सेवा करायची. त्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तर आपल्याला मिळणारच आहे. त्याचसोबत आपली कुलदेवी देखील आपल्यावरती प्रसन्न होणार आहे व आपल्या कुलदेवताची देखील कशी सेवा करायची ते देखील आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पौर्णिमा म्हटलं की आपण बघा आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो. म्हणजे कुंकुमार्चन करणं, काहीतरी विशेष स्तोत्र वगैरे बोलणं किंवा देवीची ओटी भरणं किंवा आपल्या मूळ जे स्थान आहे, कुलदेवीचं मूळ ठिकाण आहे, मूळ पीठ आहे, तिथे जाऊन आपण दर्शन घेऊन येतो. किंवा बघा सत्यनारायणची पूजा देखील प्रत्येकजण दर पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा देखील घालत असतं. तर अशा वेळेस आता या पौर्णिमेला, चैत्र पौर्णिमेला खूप विशेष महत्त्व आहे. तर या पौर्णिमेला आपण काय करायचं आहे, तुम्हाला जसं की मी सांगितलं, चैत्र पौर्णिमा म्हटलं किंवा कोणतीही पौर्णिमा म्हटलं तर त्यात चैत्र पौर्णिमा आलेली आहे. त्यामुळे आपल्या कुलदेवताला अजिबात विसरायचं नाही आहे. प्रत्येकाने आपला जो कोणता कुलदैवत आहेत, कुलदेव व कुलदेवता देवी, कुलदेवीची तर आपण सेवा करतच असतो, पण कुलदेवता, आपला जो कुलदेवता आहे, मग आता कोणाचा सिद्धनाथ असेल, कोणाचा ज्योतिबा असेल. तर आता आमचे कुलदैवत आहेत सिद्धनाथ. आता बघा, सिद्धनाथ आहेत म्हटल्यानंतर आपण त्या दिवशी लवकर उठायचं आहे. सगळे आपले जे देव आहेत सगळ्यांना व्यवस्थित अंघोळ घालायची आहे व पंचामृताने या दिवशी सगळ्यांना अंघोळ घालण्याचा प्रयत्न करा. व आपल्या कुलदैवत जे आहेत, जो आता सिद्धनाथाची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून अभिषेक घाला. कारण बघा, चैत्र पौर्णिमा व त्यात तुम्ही सिद्धनाथा, आपले जे कुलदैवत आहेत त्यांची जर पूजा केली, अर्चना केली, तर आपल्या कुलदेवालाच आपण विसरलो आणि फक्त कुलदेवीचाच कुळाचार करत बसलो तर तरीसुद्धा आपल्या मागील जे दुःख आहेत ते सरत नाहीत. कारण बघा, कधी कधी असं होतं, आपण या देवाला महत्त्व देतो, या देवाचं महत्त्व कमी होत असतं. त्यावेळेस सगळ्यांना आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे. त्यामुळे आवर्जून आपल्या कुलदेवाचा कुळाचार करायला अजिबात विसरू नका. कुलदेवाला आपल्या अभिषेक घालायचा आहे. आपल्याकडून होईल तेवढी आपण सेवा करायची आहे. किंवा आपलं जे मूळपीठ आहे तुमच्या जवळपास असेल कुलदेवाचं मूळपीठ, तर तिथे जाऊन दर्शन घेऊन या. पौर्णिमे दिवशी आवर्जून घ्या व आपल्या कुलदेवीचं, तुम्हाला जसं की मी सांगितलं की कुंकुमार्चन करायचं आहे. आता प्रत्येकाच्या घरी श्रीयंत्र असेलच, नसेल तर घेण्याचा प्रयत्न करा. आवर्जून घ्या व तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करण्याचा प्रयत्न करा. बघा, हे श्रीयंत्र आहे सगळ्यांनी. आता ही सगळ्यात छोटी साईज आहे, तुम्हाला दिसत असेल बघा, तळहाताच्या निम्मीच आहे. त्यामुळे छोटीशी साईज आहे. अशा पद्धतीने जरी श्रीयंत्र तुम्ही घेतलं, पण श्रीयंत्र प्रत्येकाच्या घरात असायला हवं. श्रीयंत्र आहे तर श्रीयंत्राची सेवा देखील आपल्याकडून घडली गेली पाहिजे. श्रीयंत्र बघून घ्या व्यवस्थित. अशा पद्धतीने व्यवस्थित कडा वगैरे सगळ्या व्यवस्थित दिसायला हव्यात. अशा पद्धतीने श्रीयंत्र घ्यायचं आहे व तुम्हाला चैत्र पौर्णिमा आहे तर चैत्र पौर्णिमे दिवशी तुम्हाला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे. खालून वरतीपर्यंत, म्हणजे इथून खालून वरतीपर्यंत असं तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. मग कोणता मंत्र, देवीचा, तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र असेल तो तुम्ही मंत्राने करू शकता. किंवा जो आपला कमलात्मक मंत्र आहे, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी देवे नमः, या मंत्राने जरी आपल्या कुलस्वामिनीचा आपल्या कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालेल. किंवा ओम श्रीम महालक्ष्मी देव्यै नमः या मंत्राने जरी केला तरी सुद्धा चालेल. किंवा ओम तुळजाभवानी देव्यै नमः या मंत्राने जरी तो कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालेल. पण आवर्जून कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करण्या अगोदर चैत्र पौर्णिमे दिवशी तुम्ही श्रीयंत्राला अभिषेक घालायला विसरू नका. आवर्जून अभिषेक घाला. अभिषेक घातल्यानंतर तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. पूर्ण सगळे साईड तुम्हाला सुकवून घ्यायचे आहेत. कारण तुम्ही नंतर कुंकू टाकलं तर असं इथे चिटकून बसतं, या खचांमध्ये चिटकून बसतं व नंतर ते लाल होतं व ते बरोबर दिसत नाही नंतर. आणि ते कुंकुमार्चन केलेलं सुद्धा कुंकू आपण नंतर ते काढून घ्यायचं आहे. व कुठेही तुम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी किंवा एखाद्या खूप महत्त्वाचं काम आहे किंवा एखाद्या बिझनेस रिलेटेड एखादी डील करायला जातात किंवा मुलगी बघायला किंवा मुलगा बघायला तुम्ही जातात, अशा वेळेस काय करायचं, ते कुंकू तुमच्या कपाळी लावून जायचं. कोणतंही महत्त्वाचं काम असो, मग अशा वेळेस ते कुंकुमार्चन केलेलं कुंकू देवांना लावायचं नाही, ते सेपरेट काढून ठेवायचं व तेच कुंकू नंतर तुम्ही पुढच्या वेळेस कुंकुमार्चन वापरलं तरी देखील चालतं. पण ते कुंकू जर तुम्ही रोज लावलात तर तुम्हाला सौभाग्यप्राप्ती होतेच, पण तुमची जी काही इच्छा आहे किंवा एखादं काम रखडलेलं आहे, खूप दिवसांपासून होत नाही, अशी कामं देखील तुमची व्हायला लागतील. अशा प्रकारे कुंकुमार्चन करायचं आहे. व श्रीयंत्र म्हटलं तर कमळगट्ट्याची माळ आलीच. अशा प्रकारे तुम्हाला कमळगट्ट्याची माळ घ्यायची आहे. कमळगट्ट्याची माळ तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे. बघा, कमळगट्ट्याची माळ तुम्हाला मी सांगते,
अशा प्रकारे कमळगट्ट्याची माळ खूप मोठी असते. तुम्हाला कमळगट्ट्याची माळ घ्यायची आहे, व्यवस्थित अशी गोल करायची आहे. तुमचे श्रीयंत्र जसा असेल तशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित गुंडवून व्यवस्थित गोल करायचे आहे. व आपलं जे श्रीयंत्र आहे ते श्रीयंत्र बघा, आता हे श्रीयंत्र आहे तर श्रीयंत्रावरती अशा पद्धतीने तुम्हाला कमळगट्ट्याची माळ ठेवून द्यायची आहे. पण माळ ठेवण्या अगोदर ही माळ सिद्ध करणं देखील खूप गरजेचं आहे. तुम्ही सिद्ध केली नसेल किंवा नवीनच आणणार असाल किंवा तुमच्याकडे अगोदरच कमळगट्ट्याची माळ आहे तर तुम्ही चैत्र पौर्णिमे दिवशी कमळगट्ट्याच्या माळीने आपल्या स्वामिनीचा जो मंत्र आहे किंवा आपल्या महालक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. हा वरचा मणी सोडायचा आहे व नंतर तुम्हाला ह्या कमळगट्ट्याच्या ह्या मण्यापासून सुरुवात करायची आहे. हा मणी ओलांडायचा नाही. अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी देवै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी देवै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी देवै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी देवै नमः. तुम्हाला शक्य असल्यास आवर्जून 11 माळी करण्याचा प्रयत्न करा आजच्या दिवशी. व ह्या 11 माळी केल्यानंतर तुम्हाला ही माळ गुंडाळून तुम्हाला श्रीयंत्रावरती ठेवायची आहे. अशामुळे तुमच्या कुलदेवीचा तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे व जी काही सेवा केली आहे ती आपल्या देवी आईपर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. त्याचप्रकारे आपल्या कुलदेवीची जर ओटी भरायची असेल तर कुलदेवीच्या ओटी आवर्जून भरा. बघा, चैत्र पौर्णिमा हा अतिशय महत्त्वाची पौर्णिमा आहे. ज्या प्रकारे आपण शारदीय पौर्णिमा आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे त्याचप्रकारे चैत्र पौर्णिमेला देखील अतिशय महत्त्व आहे. तुम्ही आता अष्टमी नवमीला तुम्ही आपल्या देवी आईची ओटी भरलीच असेल, पण काही कारणामुळे तुम्हाला देवीची ओटी भरता आली नसेल तर तुम्ही आवर्जून ओटी भरा. घरच्या घरी भरा, कुंकुमार्चन करा, देवीची सेवा करावं, तुम्ही ओटी भरू शकता. त्याचप्रकारे सत्यनारायण देवाची पूजा करायची आहे. बघा, ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधीच हालत नाही. पण ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जात नाही, फक्त माता लक्ष्मीची तुम्ही सेवा भरपूर करताय पण भगवान विष्णूंचं नाव तुमच्या तोंडामध्ये येत नाही, तुमच्या मुखात येत नाही, तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच वास करत नाही. माता लक्ष्मी तुम्हाला चल आहे, चंचल आहे, तुम्हाला माहीत आहे, एका जागेला कधी स्थिर राहत नाही. व स्थिर ठेवण्यासाठी माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरावरती राहण्यासाठी तुम्हाला दररोज मी गेल्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की तुम्हाला दररोज कमीत कमी एकदा तर विष्णू सहस्त्रनामाचे किंवा विष्णू सहस्त्रनामावलीचे पठण करायचे आहे. ते दोन्ही शक्य झालं नाही तर व्यंकटेश स्तोत्राचे तुम्हाला कमीत कमी पठण करायचे आहे. त्यामुळे आवर्जून करण्याचा प्रयत्न करा व ज्या काही सेवा सांगितल्यात त्या करा. जर तुम्ही सत्यनारायणाची पूजा करणार असाल, तुम्ही करत असाल किंवा तुम्हाला करण्याची खूप इच्छा आहे, या पौर्णिमेपासून तुम्हाला सुरुवात करायची असेल तर खूप छान दिवस आहे. तुम्ही या दिवसापासून देखील सत्यनारायण पूजा करण्याचा तुम्ही संकल्प घेऊ शकता. बघा, तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही आवर्जून म्हणजे 15 पौर्णिमा करणार, 11, 15 किंवा 21 पौर्णिमा, 108 पौर्णिमा मी सत्यनारायणची पूजा माझ्या घरामध्ये करणार दर पौर्णिमेला. अशा पद्धतीने संकल्प घेऊन देखील तुम्ही करू शकता. तुम्हाला सत्यनारायण पूजा करायची असेल तर तुम्ही या दिवशी करू शकता. त्याचप्रकारे बघा, जसं मी सांगितलं आपल्या कुलदेवताची तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. कुलदेवीची श्रीयंत्रावरती तुम्हाला सेवा करायची आहे, कमळगट्ट्याच्या माळेवरती सेवा करायची आहे. त्याचप्रकारे बघा, सायंकाळच्या वेळेस तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला तुमच्या दोन्ही चौकटीत तुळशीमध्ये तुम्हाला माहिती आहे माता लक्ष्मीचा अखंड वास असतो. तुळशीसमोर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याच्यात 2 लवंगा टाकायचे आहेत, थोडीशी हळद टाकायची आहे. 2 लवंगा, थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे व मग प्रज्वलित करायचा आहे. व त्याचसोबत बघा, संध्याकाळच्या वेळेस 2 लवंगा घ्या व 2 आपल्या भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत व आपल्या मंदिरासमोर एखाद्या छोट्याशा पंथीमध्ये घ्या व त्या प्रज्वलित करायच्या आहेत. प्रज्वलित झाल्यानंतर त्या विजेपर्यंत, शांत होईपर्यंत तुम्हाला आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे. म्हणजे ओम तुळजाभवानी देवी नमः, कुलदेवीचा एखादा मंत्र किंवा ओम श्री महालक्ष्मी देवी नमः किंवा नवार्णव मंत्र घ्या. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जरी तुम्ही जप केला, शांत होईपर्यंत फक्त तुम्हाला करायचं आहे. नंतर विजल्यानंतर त्याची धुरी आहे ती आपल्या घरामध्ये दिली तरी सुद्धा चालेल. फक्त टॉयलेट बाथरूम सोडून तुम्हाला ही सेवा करायची आहे. यामुळे बघा, लवंगा तर माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. त्याचप्रकारे भीमसेनी कापरामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अट्रॅक्ट होत असते व आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, ती सगळी घरामधून बाहेर निघण्यास मदत होत असते व पॉझिटिव्ह एनर्जीचा आपल्या घरामध्ये वास होत असतो. त्यामुळे तुम्ही आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. ज्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या करा. असं नाही आहे की ही सेवा करा व ही सेवा करू नका, असं काही नाही आहे. माता लक्ष्मीचं जे स्तोत्र आहे, श्री सुक्तम आहे, त्याचप्रकारे बघा महालक्ष्मी अष्टकम आहे किंवा कुंजिका स्तोत्रम आहे, ललिता सहस्त्रनाम आहे. तुम्हाला जे जमेल ते. महालक्ष्मी अष्टकम देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. ते नाही जमलं तर तुम्ही श्री सुक्तमचे पठण करा. कमीत कमी एकदा तरी. बघा, जास्त सांगत नाही आहे मी, कमीत कमी एकदा तरी तुमच्याकडून सेवा घडली पाहिजे. व कमळगट्ट्याच्या माळेची माळेला देखील तुम्हाला या दिवशी सिद्ध करायचं आहे. आपण एकदा सिद्ध करून ठेवली असं नाही आहे. चैत्र पौर्णिमा आहे, पौर्णिमे दिवशी आवर्जून कमळगट्ट्याच्या माळेला अजून एकदा तुम्हाला सिद्ध करायचं आहे व तुम्हाला
कमळकट्ट्याची माळ श्रीयंत्रावरती ठेवायची आहे. अशा प्रकारे या सेवा आहेत, आवर्जून करा. आपल्या नातेवाईकांपर्यंत सांगा, व्हिडिओ शेअर करा किंवा तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचा नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही तुमच्या तोंडून सांगा. त्याचं पुण्य तुम्हालाच मिळणार आहे व आपल्याला आपल्या सेवांचा बँक बॅलन्स आपल्याला साठवून ठेवायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. बघा, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.